श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावयाचे काही उपाय सांगणार आहे. प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आपल्या मुलाची प्रगती व्हावी आणि प्रत्येकच आईला असं वाटतं की आपला मुलगा प्रथम यावा आणि त्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. पण प्रत्येक मुलाची बौद्धिक क्षमता ही वेगळी असते आणि त्याची स्मरणशक्ती वेगळी असते, अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे ज्याची त्याची बुद्धी ही वेगवेगळी असते. पण आपण काही उपाय जर केले तर आपल्या मुलांच्या प्रगतीत नक्कीच वाढ होते. कारण काही आध्यात्मिक मंत्र असे आहेत की ह्या मंत्राच्या उच्चाराने आपल्या ज्या शरीरात व्हायब्रेशन होतात, आजूबाजूला जे व्हायब्रेशन होतात, त्याने मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. हे सायंटिफिकली प्रूफ झालेलं आहे. असे काही मंत्र आहेत ज्या मंत्राच्या उच्चाराने मुलांना स्मरणशक्ती वाढते. त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो लक्षात राहतो. त्यानंतर एकाग्रता वाढते आणि मुलांची अभ्यासाकडे ओढ वाढते. त्यामुळे असे काही उपाय आहेत जे आज मी तुम्हाला सांगणार आहे, जे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करायचे आहेत. मुलं जर स्वतः करत असतील तर उत्तम, पण जर करत नसतील तर प्रत्येक आईने आपल्या उजवा हात मुलाच्या डोक्यावर ठेवून ही सेवा करायची आहे. ही सेवा अत्यंत प्रभावी आणि सोपी आहे. 5 मिनिटे लागतात सेवेला, पण सेवा प्रत्येकाने नक्की करून बघावी आणि अनुभव नक्की घ्यावा. कारण ह्या सेवेमुळे, ह्या मंत्राच्या उच्चारामुळे जे मुले तोत्रे बोलतात किंवा अडखळत बोलतात, ज्यांच्या लक्षात राहत नाही, अशा मुलांच्याही स्मरणशक्तीत ह्या मंत्र उच्चाराने वाढ झालेली आहे. तेच मंत्र आणि सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुलं जशी मुलांच्या वाढ होते तशी तशी मुलांच्या बौद्धिक क्षमतेतही वाढ होते. पण काही मुलं अशी असतात की ज्यांचा अभ्यास केल्यानंतर ते विसरून जातात, त्यांच्या स्मरणात राहत नाही. आणि काही असे असतात की ज्यांना शिकवलेलं त्यावेळेपुरतं लक्षात राहतं आणि नंतर ते परीक्षेच्या वेळेला त्या गोष्टी विसरून जातात. काही मुलांचं असं असतं, अभ्यास वर्षभर करतात, वर्षभर अभ्यास केल्यानंतर परीक्षेच्या वेळेला ते मुलं आजारी पडतात, डिप्रेशनमध्ये जातात किंवा अति अभ्यास केल्यामुळेही त्यांना विस्मृती होते. तर अशाच विद्यार्थ्यांसाठी आजचा हा उपाय आहे, जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करावा. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम सकाळी हा उपाय सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीही करा. जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा प्रत्येक आईने नक्की करा. काय करायचं आहे, सकाळी जर करत असाल तर आपल्या देवपूजेनंतर मुलांना देवासमोर बसवायचं आणि आपला उजवा हात त्या मुलांच्या डोक्यावर ठेवायचा आणि तुम्हाला सरस्वतीचा बीज मंत्र पठण करायचा आहे. सरस्वतीचा बीज मंत्र का आणि सरस्वती मंत्र का, तर सरस्वती आणि गणपती भगवान हे बुद्धीची देवता आहेत. सरस्वती माता या विद्येच्या देवता आहेत. त्यामुळे आपल्याला सरस्वती मातेचं स्मरण करून मंत्र उच्चार करायचा आहे आणि त्यांच्या बीज मंत्राचा मुलांसाठी पाठ करायचा आहे. बीज मंत्र सरस्वतीचा कोणता आहे, सरस्वती मातेचा, तर ओम ह्रीं श्रां श्रीं हंस स थ थ ठ ठ सरस्वती भगवती विद्या प्रसाद कुरु कुरु स्वाहा. ओम ह्रीं श्रां श्रीं ह स थ थ ठ ठ सरस्वती भगवती विद्या प्रसाद कुरु कुरु स्वाहा. हा सरस्वती बीज मंत्र आहे. हा तुम्हाला जर मुलांसाठी म्हणायचा असेल तर मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहूनही देईल. त्यानंतर सरस्वतीचे 3 दुसरेही मंत्र आहेत, ते बीज मंत्र नाही आहेत, तेही म्हणू शकता आपण. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्व मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रसाद भव. ओम ऐं ह्रीं श्रीं सरस्वते बुधजनने स्वाहा. ओम अंबितमे नदितमे देवीतमे सरस्वती अपप्रशता इव स्मसी प्रशस्ती मंब न क्रुद्धी. हे सरस्वतीचे काही मंत्र आहे. पण बीज मंत्र अत्यंत प्रभावी आहे. कारण बीज मंत्र म्हणजे प्रत्येक देवाचा मूल मंत्र. त्यामध्ये असीमित शक्ती आहे आणि ह्या प्रत्येक शब्दाचा अतिशय मुलांवर प्रभावी परिणाम होतो. आता हा मंत्र म्हणायचा किती वेळेस आहे, तर आपण 1 माळ जप करू शकता.
11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा मुलांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणू शकता. त्यानंतर याचं अभिमंत्रित जलही आपण मुलांना तयार करू शकता. यासाठी तुम्हाला तांब्याचा एक ग्लास घ्यायचा आहे. त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे, मुलाचाही उजवा हात ठेवायचा आहे आणि हा सरस्वती बीज मंत्र आपल्याला जितक्या वेळी शक्य होईल तितक्या वेळी म्हणायचा आहे. आता यामध्ये हे जल आणखीन प्रभावित होण्यासाठी आणखीही काही मंत्राचा उच्चार आपण यामध्ये करू शकता. जसं की सरस्वती मंत्र झाल्यानंतर आपल्याला गणपती स्तोत्रही आपण यावर म्हणू शकतो. गणपती स्तोत्र, त्यानंतर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हेही म्हणू शकतो. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हेही मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे. हे स्तोत्र आपण मुलांना स्वतः म्हणायला लावायचं किंवा आपण त्यांच्यासाठी म्हणायचं असतं. हे अभिमंत्रित जल मुलांना लगेच द्यायचं असतं. त्यानंतर आपण यावर आणखी कोणते मंत्र म्हणू शकतो तर स्वामींचा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. गणपती बीज मंत्र म्हणू शकता. ओम गंग हा गणपतीचा बीज मंत्र आहे, हाही आपण यावर म्हणू शकता. गणपती स्तोत्र झाल्यानंतर आपण गणपती अथर्व शीर्षही यावर म्हणू शकतो. गणपतीची आणि सरस्वतीची जेवढी जास्त सेवा तुम्हाला करता येईल तेवढी सेवा तुम्हाला जास्त यासाठी करायची आहे, कारण ही सेवा मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात त्या ठिकाणीही आपण या मंत्राने अभिमंत्रित केलेल्या मोहऱ्या ठेवू शकतो. त्या कशा करायच्या तर हे मंत्र आपल्याला सगळे एका मोहरीवर, पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे. हे सर्व मंत्र आपल्याला पठण करायचे आहे. जितक्या जास्त वेळ पठण करता येईल तितक्या जास्त वेळा पठण करा. अगरबत्ती लावा, त्यावरती पिवळी मोहरी घ्यायची आपल्या उजव्या हातामध्ये आणि अगरबत्तीचा जो धूर आहे त्या धुरावरती आपल्याला ह्या पिवळ्या मोहऱ्या आणि हात ठेवायचा आहे आणि आपल्याला हे मंत्र उच्चारण करायचं आहे. मंत्र उच्चारण झाल्यानंतर ती मोहरी तुम्हाला एका पिवळ्या फडक्यात बांधायची आहे आणि ती आपल्या मुलांच्या अभ्यासिकेत, म्हणजे जिथे मुलं अभ्यास करतात त्या जागेवर, त्या टेबलावर, मुलांच्या दप्तरामध्ये किंवा त्यांच्या पुस्तकामध्ये एखाद्या अशा ठिकाणी ठेवायचे आहे की जेणेकरून रोज आपला मुलांचा त्याला स्पर्श होईल. हे आपण अभिमंत्रित केल्यानंतर तुम्हाला 21 दिवसानंतर, 41 दिवसानंतर पुन्हा ही पिवळ्या मोहरीची पोटली काढायची आहे. ती पुन्हा अभिमंत्रित करायची आहे. मुलांबरोबर ही सेवा करा, मुलांनाही ह्या सेवेत सहभागी करा आणि त्यांच्याकडून हे मंत्र पठण करून घ्या. एकदा, दोनदा, तीनदा आपल्याला सवय लागल्यानंतर हे मंत्र उच्चारण मुलांचे पाठ होतात आणि तेही आवडीने हे मंत्र म्हणतात. मंत्र उच्चाराने काय होतं तर आपल्या अवतीभोवती आपला जो ओरा आहे तो पॉझिटिव्ह होतो आणि मुलांनाही अभ्यासात त्यांच्या स्मरणशक्तीत वाढवते. त्यांचं मन एकाग्र होतं आणि मुलं अभ्यास आवडीने करतात. हा उपाय आपल्याला वर्षभर करायचा आहे. वर्षभरानंतर आपल्याला स्वतःला कळेल की आपल्या मुलांमध्ये किती आमूलाग्र त्यांच्या बौद्धिक विकासामध्ये वाढ झालेली आहे. हा मंत्र तुम्ही उच्चार करताना यासाठी प्रभावित होण्यासाठी आपण जल जे अभिमंत्रित करतो त्यामध्येही आणखी आपण जास्त यामध्ये वाढ होण्यासाठी आपण इतरही मंत्र, जे कोणते मंत्र आपल्याला येतात ते मंत्रही आपण पठण करू शकता. जसे आपले कुलस्वामिनीचे आहेत, आपली इष्टदेवता जी आहे तिचे मंत्र म्हणायचे आहे. तुमची इष्टदेवता जी रोज तुम्ही ज्या देवतेची सेवा करता तिचेही मंत्र आपण यामध्ये म्हणू शकता. जे मतिमंद मुलं आहेत, ज्या मुलांच्या अजिबातही लक्षात नाही राहत, ह्या सेवेनंतर त्या मुलांमध्येही त्यांच्या बुद्धी विकासामध्येही वाढ झालेली आहे. फक्त विश्वास ठेवून आपल्याला सेवा करायची असते, कारण सेवेमध्ये खूप खूप परिणाम देण्याची ताकद असते. फक्त सेवा आपण किती मनोभावे करतो, किती एकाग्र चित्ताने करतो ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आजच्या पिढीला मुलांना सेवेमध्ये सहभागी करून घेणं ही काळाची गरज झालेली आहे, कारण आपण आपली संस्कृती टिकवली तरच देश टिकेल असं गुरुमाऊली नेहमी म्हणत असतात. त्यामुळे आपल्या मुलांकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि ह्या सरस्वती बीज मंत्राचा आपण आपल्या मुलांसाठी नक्की उपयोग करा. हा मंत्र मी नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे आणि ज्यांना हवा असेल त्यांनी स्वामी महाराजांची जी नित्यसेवा आहे त्यामध्येही हे सर्व मंत्र दिलेले आहेत. आपण इथूनही हा मंत्र घेऊ शकता. तर नक्की करा आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी ही सेवा. आणखी काही प्रश्न असल्यास आपण कमेंटमध्ये विचारू शकता. तुमचा आजचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जावो. महाराज आपणांना सर्वांना सतबुद्धी देवो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.